हो हो हो, हा म्हणा मंगलताई, म्हणा. हा म्हणा. तुमचा आवाज कट होतोय हो, तुमचा आवाज कट होतोय. पहिलेपासून म्हणा माझ्या बरोबर मग. गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विनायकं गुरुनौमे साखरे नाम विश्रुतम्. की जय. जो रंगनाथ गुरुजीचे नाम घेईनित तो भवसागरातून पार होईल निश्चित. प्रेमिलताई अदक्षर नक्की येतं का? घ्या. हॅलो प्रेमिलताई. बरं बरं, हां ठीक आहे. यदक्षर मणाख्येय मानंद मजवेय श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. गुरुरित्याखया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी. जेत्या ज्ञान नमस्तस्य दयारद्राय निरन्तरं. सार्धन्केन च कस्यार्धं शिवयो समरूपिणोः. ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतचलन्मूलम्. अद्वैतमात्मनस्तस्त्वं दर्शयन्तो मितस्तरां. तो वन्दे जगतामाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तये. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये. क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे. नमः पूर्णाय शम्भवे. नमः पूर्णाय शम्भवे. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. ब्रह्मीभूत कुमाधीर महाराज की जय. ब्रह्मीभूत बाला साहेब महाराज की जय. सब संतन की जय. सब भक्तजनों की जय. जय गुरुदेव. तर आता आपलं चांगदेव पासून आहे ना ग्रंथ आहे का तुम्हाला प्रेमिलताई? नाही, ग्रंथाच्या समोरच लिहिलेले आहे ना यदक्षर मनाख्येय. तुम्हाला ग्रंथ मिळाला म्हणे ना? हो, चांगदेव 65 या ग्रंथामध्येच पहिल्या 2-3 पानामध्येच आहे बघा ते रंगनाथ महाराजांचा आणि यांचा फोटो आहे ना त्याच्या मागेच आहे बघा. किती पान नंबर आहे बघा, तुम्हाला सांगते. 2 1 हां, पान नंबर दिलं नाही तिथून पा. चांगदेव 65 विवरण दिलं ना त्याच्या बाजूला आहे बघा. श्री गुरुवे नमः तिथून सुरू होते. साखरे घराण्याची परंपरा त्याच्या खाली दिलेले. तर आता पाठ संपल्यावर बघा तुम्ही, मग आपल्या लक्षात येतं की खरोखर आपल्याला सगळं आयतं दिलंय पा. काही करायची गरजच नाही. आयता घास फक्त निश्चयाला आणायचं. म्हणून श्रद्धाच पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेलाच साक्षात्काराची योग्यता असते. तर आपलं पान नंबर चाललं 84 आणि त्याच्यामध्ये आपलं कालचं थोडंसं विवरण झालं होतं. ओवी नंबर चालली, ओवी नंबर 28. म्हणून दृश्याची वेळे, म्हणून दृश्याची वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे. वस्तू मात्र निहाळे आपणा पाशी. तर आता आपलं या ओवीचं चिंतन सुरू आहे. या चिंतनामध्ये आता सत्व कसं आपलं पर्यवसन होते बघा. रजोगुणातली माणसं काय होतात? सत्वगुणात येतात. सत्वगुणातली माणसं शेवटी विवेकात येतात. विवेक म्हणजे आत्म अनात्म विचारामध्ये येतात. सत्वगुणाचे पर्यवसन, पर्यवसन म्हणजे बदल. सत्वगुणाचा बदल, सत्वगुणाचं रूपांतर कशात होतं? विवेकात होतं. मग विवेकात होण्याकरता सत्वगुण वाढवावा लागतो.
आपलं सत्वगुण म्हणजे भगवंताची प्रीती, गुरुची प्रीती, श्रद्धा वाढवावी लागते. हळूहळू श्रवणातून वाढते पा. आणि सत्वगुण वाढण्याकरता देवाची सेवा करावी लागते. ज्याच्यात सत्वगुण नाही, ज्याला ते इतकं पटत नाही, त्यांनी देवाची सेवा. पण आपले भाऊ महाराज सांगायचे, तुम्ही श्रवणात आलात तरी देवाची सेवा होते, कर्म उपासना पूर्ण होतात, श्रवणाने सुद्धा ते काम होतं. आता गुरूंनी सांगितलेले शब्द मी तुम्हाला सांगते, कारण पुन्हा देवाकडे गेल्यास पुन्हा संभ्रमात पडतात जास्त. त्याच्यामुळे आपण देवदेव केलेला असतोच आहे. तर आपण आता याच्यानंतर पुढे गुरुवर श्रद्धा कशी वाढेल आजूबाजू, याच्यासाठी आपण प्रवचनं वगैरे घेतो. प्रवचनामुळून काय होतं, प्रवचनामुळं बाकीच्यांना विश्वास वाढतो आणि ज्याचा विश्वास आहे त्याचा दृढ होतो. म्हणून विवेक आपलं काय होतं, रजगुणातून सत्वगुणात, सत्वगुणातून शुद्ध सत्वगुणात जातो. पुन्हा विवेक, शुद्ध सत्वगुण म्हणजे विवेकाचा परमार्थ सुरू होतो. विचार करतो आपण, अरे आपण आजपर्यंत संसार केला, हे बरोबर आहे का हे बरोबर आहे, मग काय बरोबर आहे ते कळतं. मग त्याला आपण थोडं झुकतं माप देतो. पण आपल्या संसाराचं वाटोळं होत नाही, हे लक्षात ठेवा. नाही तर बरेच जण घाबरतात. परमार्थ म्हणजे काय हो, सगळं सोडून जावं लागते, आहे त्याचाही त्याग करावा लागतो, मी देहही नाही म्हणावं लागतं, असं कसं परमार्थ. पण याच परमार्थात आपलं पूर्ण देह प्रत्यक्ष झाला देव हे कळत असतं बा. मग सगट मगट आपण आहेत आपल्या कळतं. आपला देह ब्रह्म नाही का, अहो आपल्यामध्ये ब्रह्म आहे. मग आपले इंद्रिय ब्रह्म नाहीत का, मग सगळे आपण ब्रह्मच कसे हे दाखवतात. आधी आपण फक्त देहापुरतंच समजतो स्वार्थी भावनेने. मग ही स्वार्थी भावना निस्वार्थामध्ये पर्यवसन होतं आणि सगळा मी वाटतो. मग हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. हे आपल्याला लक्षात आलं की आपल्याला परमार्थावर पक्की श्रद्धा बसते आणि त्याच मार्गाने आपण जातो. भाऊ महाराज काय म्हणायचे, साधू संत गेले आनंदी राहिले, त्याची मार्गे आम्ही चाललो. मग आपण कसे दुःखात जाऊ, तो शक्यच नाही. म्हणून सत्वगुण वाढवण्याकरता देवाची सेवा करावी लागते, म्हणजे चित्त शुद्ध आणि स्थिर. पण काही लोकांना गुरुचं महत्त्वच पटत नाही, गुरु सारखेच वाटतात, त्या लोकांना सांगितलं. पण जे गुरुकडे आले, अनुग्रहित आहेत, जे श्रवणात खूप दिवसापासून आलेले आहेत, आज कळल उद्या कळल परवा कळल, पण कळतच असतं. आता पहा, अमृत आपल्याला अनुभव आणि चांगदेव 65 सगळ्यात शेवटचे टोकाचे ग्रंथ आहेत. पण आपल्याला आतापर्यंत कुठं अवघड वाटलं का. रंगनाथ माऊलींनी सोप्या भाषेमध्ये त्याचं विवरण करून आपल्यापुढे हा ग्रंथ ठेवला आहे. मग परमार्थाचा गुणाचे स्थान. आता गुण कुठं असतात, अंतःकरणामध्ये. आपल्याला जेव्हा चांगला विचार येतो, देवाला जावं वाटतं, तेव्हा आपलं काय होतं, सत्वगुण वाढतो. पुन्हा आपल्या घरामध्ये काही करत असताना रजोगुण तमोगुण हे सगळे अधूनमधून येत राहतात, एकानंतर एका वेळी एक. मग गुणाचं स्थान अंतःकरण. अंतःकरणात जो स्फुरण आहे ते आपले गुण असतात. म्हणून आपल्याला रात्री उशीर जरी झाला झोपायला, तर आपल्या रोजच्या वेळेवर आपण उठतो. कशामुळे, आतून भगवंत प्रेरणा देतो, तुझी रोजची उठायची वेळ झाली, हे शरीरा उठ. मग अंतःकरण हे काय, गुणाचं स्थान. पुन्हा विचाराचं स्थान आणि स्वरूप स्थिती, अशी 3 स्थाने आहेत. एक गुणाचं, एक विचाराचं आणि एक स्वरूप स्थितीचं. संसाराचा विचार वाढला तर रजोगुणाचा जोर होतो. संसार आहे का संसार. काही लोकांना खूप संसाराचंच वाटतं. अहो नखा बोटांशी व्यवहार करा, पण तुम्ही त्याच्यात सत्वगुण वाढवा, काटकसर करा. पण आता काटकसर केलेली पान नंबर 84. मग किती संसार नेटाने करा, काटकसरीने करा, पण त्याचा अहंकार येऊ देऊ नका. पण आपल्याला तर अहंकार आल्याशिवाय राहतच नाही, पटकन येतो. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, संत मंडळी सुखी असो. म्हणून संसाराचाच विचार वाढला तर रजोगुणाचा जोर होतो, म्हणजे रजोगुण वाढतो. परमार्थाचा विचार वाढला तर सत्वगुणाचा जोर होतो. परंतु त्याचा विचार गुणातीत होण्याचा किंवा अबाधित विषयाच्या प्राप्तीचा असतो. मग आपल्याला अबाधित म्हणजे बाधित न होणारा विषय म्हणजे आत्मा. आत्म्यात बाध होतो का कधी,
नाही. मग त्रिगुणात अडकणाराचा बाधित विषयाचा विचार असतो. विचार तरी करतो ना तू आधी. त्रिगुणात जरी अडकला तर काय बाधित आहे, काय अबाधित आहे. आत्मा अबाधित आहे आणि त्रिगुणात राहिला की तो बाधित व्यवहार करतो. म्हणून त्रिगुणातून पार पाडण्याकरता अबाधित विषयाचा म्हणजे परमार्थाचा विचार करावा. त्रिगुणात अडकणारा बाधित करतो आणि अबाधित कोण करतं, तर तू पार पाडायसाठी परमार्थ आपल्याला साधावा म्हणून हा विचार विषयाचा काय करतो, त्रिगुणातून पार पाडणाऱ्याचा अबाधित विषयाचा विचार असतो. सार गोष्ट थोडक्यात सुद्धा त्यांनी सांगितलं पहा. वस्तू मात्र म्हणजे आत्मवस्तू. निहाळे म्हणण्यातून दोन गोष्टी दाखवल्या. वस्तू मात्र निहाळे हे ज्याला सांगतात तो मुमुक्षू व ज्याला निहाळे म्हणतात तो विषय. विषय आणि मुमुक्षू हे दोन लक्षात ठेवायचा. बंध काय प्रत्यक्ष आहे व मोक्षही प्रत्यक्ष आहे. बंध आणि मोक्ष मायेची कल्पना पडली होती म्हणा, भ्रांती कैची म्हणतो की नाही. मग त्याच्या पुढे म्हणजे आहेच आपल्याला हे कळतं. परंतु त्यात असा भेद आहे की संसार बंध प्रत्यक्षाचा विषय आहे आणि ब्रह्मस्वरूप मोक्ष प्रत्यक्ष स्वरूपच आहे. मग आपलं मोक्ष काय, प्रत्यक्ष स्वरूपच आहे. आणि संसार म्हणजे येणं जाणं, जन्म मृत्यू हे प्रत्यक्षाचा. मग सगळ्याला प्रत्यक्षाचीच सवय आहे. सगळ्याला काय होतं, प्रत्यक्षच कळतो, प्रत्यक्ष स्वरूप कळत नाही. म्हणून तर आपल्या स्वरूपाचं चिंतन सांगितलं. मग स्वरूपाचंच आपण काय करत होतो विचारसागरामध्ये, स्वरूप वस्तू निर्देश रूप मंगल घेत होतो. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास तो परमात्मा मीची असे. मग जो आहे तो आतला जो म्हणजे आपलं स्वरूप तो आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद हे आपलं खरं स्वरूप आपण विसरलो आणि या देहाला मी माझं मग देह संबंधी माझे याच्यात आपण अडकलो. म्हणून आपल्याला प्रत्यक्ष स्वरूप व्हायचं. सगळ्यांना प्रत्यक्षाची सवय आहे पण प्रत्यक्षाचा विषय करायची सवय आहे. हे तो प्रत्यक्षाचा विषय काढून टाका. केवळ प्रत्यक्ष ठेवा म्हणजे विषय काढायचा आणि स्वरूपाला धरायचं. विषय भाव नाहीच. मग प्रत्यक्ष ठेवायचं. अध्यात्मशास्त्राचा विषय आणि फल हे प्रत्यक्ष आहे. आता विषय काय, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती आणि हेच काय फल आहे, मोक्ष यालाच म्हणायचं. मग प्रत्यक्षाचा विषय सत्य वाटतो तो कालबंध म्हणजे देह खरा, सगळं देह संबंधीचे खरे, हे संसार मरणं जगणं पुन्हा येणं जाणं हेच खरं वाटलं तर तो विषय खरा वाटला. मग त्याला काय बंध म्हणजे जायचं आणि यायचं बांधलेला. आणि प्रत्यक्षाचा विषय बाधित होतो तो जीवनमुक्त. जिवंत असताना आपल्याला मुक्त आहोत कळतं. हे जगत दिसू द्या पण खरं वाटू देऊ नका. त्यातलं सत्यत्व वजा करा. आपल्या भाऊ महाराजांनी कितीतरी वेळा आपल्याला वेगवेगळ्या दृष्टांताने सिद्धांताने अनुभवाने पटवून दिलं की जीवनमुक्ताला दिसत असतं पण त्याचं सत्यत्व गेलेलं असतं म्हणून तो जीवनमुक्त. आणि विधेयमुक्ताला दिसतच नाही. प्रत्यक्ष रूप होणे ही विधेयमुक्ती, त्या रूपाला प्राप्त झाला. पण जीवनमुक्ताला प्राप्त नाही असं नाही बरं का. पण जीवनमुक्ताला दिसत असताना बाधित अनुवृत्तीने तो जगाकडे बघतो आणि विधेयमुक्ताला वृत्तीच नसती. पहा गजानन बाबा, साईबाबा प्रत्यक्ष भ्रमाच्या निवृत्तीला बोला विधेयमुक्ती. ऐका, विधेयमुक्ती आणि जीवनमुक्ती म्हणजे जिवंत असताना मी आत्मा सच्चिदानंद हा निश्चय होणं आणि हे ज्ञान स्वरूप ज्ञानामध्ये विलीन होणं. जगातलं काय होतं, सत्यत्व वजा होतं. मग याला म्हणायचं जीवनमुक्ती. आणि विधेयमुक्ती म्हणजे देहाचं सुद्धा भान नसणं. असं ऐसा कोठ्या देह गेल्यावर तर विधेयमुक्ती मिळतेच. पण साईबाबा गजानन बाबा देहात असतानाही ते कसे वागत होते. असं वैसा कोटे आठवायची नाही देहीचं विधेयी भोगू दशा. देह असताना देहाचं बिलकुल भान नसणं, कसंही पडणं
पण विधेयमुक्त आपल्याला कामाचे नसतात, जीवनमुक्त आपल्याला त्यांच्यासारखं करतात. ते कामाचे नसतात म्हणजे नसतात म्हणता येत नाही, त्यांच्यावर सर्वसामान्याचा विश्वास बसत नाही, म्हणून त्यांना अवलिया वगैरे म्हणत होते की नाही. पण काही लोकांना कळाले तसं विधेयमुक्ती प्रत्यक्ष भ्रमाच्या निवृत्तीला परोक्ष ज्ञान कारण नाही. प्रत्यक्ष भ्रम आहे, त्याला परोक्ष ज्ञान कारण नाही. परोक्ष भ्रम असता तर परोक्ष ज्ञानाने निवृत्त झाला असता, पण भ्रम प्रत्यक्ष आहे, त्याची निवृत्ती अपरोक्ष प्रमेनेच होणार. अपरोक्ष म्हणजे दहावा तूच आहे, प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. म्हणून आपल्याला यथार्थ ज्ञान, आपल्याला असत्वापादक आवरण, आभाणापादक आवरण सांगितलं की 10 प्रवासी निघाले, आमचा 10वा हरवला. याला काय वाटलं, मग गुरु आले तिकडून, गुरुने सांगितलं आहे. मग काय झालं, असत्वापादक म्हणजे आत्मा आहे, देव आहे एवढं कळालं. मग त्यांनी काय केलं, 9ला बाजूला केलं आणि 10व्याला उभं केलं आणि त्या डोक्यावर हात ठेवला, तूच 10वा. मग काय झालं, अपरोक्ष ज्ञान झालं. मग ते काय करायचं, दृढ करायचं. आधी अदृढ असतं, मग दृढ करायचं. दृढ झालं की निश्चय पटकन होतो. मग भ्रम प्रत्यक्ष आहे आणि त्याची निवृत्ती अपरोक्ष प्रमेनेच होणार. भ्रम अपरोक्ष ठरला तर तुम्ही बद्ध, आणि प्रमा अपरोक्ष ठरली तर तुम्ही मुक्त. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, मी आत्मा आहे म्हणजे आहेच असं जर वाटलं तर आपण मुक्त. कधी कधी आपल्याला असंही वाटतं तसंही वाटतं, मन हेलकावे घेतं, त्या घड्याळातला लोलक जसा फिरतो इकडं तिकडं तसं. पण नंतर गुरुच्या कृपेने, शास्त्राच्या कृपेने, अंतःकरण कृपेने पक्का निश्चय होतो. निश्चयाला वेळ लागतच नाही. तुका म्हणे निश्चयाचे बळ नाही फळ काहीतरी आहे बघा. तुका म्हणे हेची फळ. तुकाराम महाराज म्हणे पक्का निश्चय झाला तर हेच फळ आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पराय अहर्निशी. अहर्निशी रात्रंदिवस तेलाच्या धारे. बोला बोला बोला. जय जय. अति सुंदर प्रमाण घेतलं पा. मग या दुःखातून वेगळं निघालं पाहिजे. आणि आपण काय केलं, भगवंताचे पाय म्हणजे गुरुचे पाय म्हणजे स्वरूप, स्वरूपाशी ऐक्य पावणं. म्हणून काय सांगितलं, तुम्ही भ्रम प्रत्यक्षात असाल तर तुम्हाला विचारच करावा लागेल, आणि एकदा प्रमा झाली की मग काही करावे लागणार नाही. म्हणून अगदी प्रमा करून घ्यायचं, यथार्थ ज्ञान करून घ्यायचं, पुढे काहीच करायची गरज नाही पा. अशा प्रमा प्रत्यक्षात कर्तव्य अभाव स्थिती प्राप्त होत असते. यथार्थ ज्ञान झालं की कर्तव्य अभाव, आता कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, अशा स्थितीला हा जीवात्मा प्राप्त होतो. आणि भाऊ स्वतःचा अनुभव सांगायचे. लहान मुलाच्या तरी मागे काही कर्तव्य असतील येरावर बाई, सगळ्या साधकांना म्हणायचे, पण मला काही कर्तव्यच नाही. लहान मुल जसं घरात राहतं निसच्छंदपणे, तसे भाऊ महाराज घरामध्ये बाहेर विचरण करीत होते. सारखं साधकाचाच विचार केला. साधकाचा माय बाप ज्ञानोबा माझा. मग दृश्य तेवढे अनात्मा आहे, जे दिसणार आहे ते अनात्मा आहे. आणि निरपेक्ष द्रष्टा
त्याला पाहणारे आपण द्रष्टा मात्र आत्मा आहे. पण या दोन्हीचे मिश्रण झालेले आहे. म्हणून हे दृश्य जरी दिसत असले तरी मुमुक्षूने प्रथम सांख्यशास्त्राच्या साह्याने दृश्य वेगळे, दृश्य आणि द्रष्टा वेगळे करावे. आता सांख्यशास्त्राने काय सांगितलं? आत्मा आणि अनात्मा. भाऊ महाराज अगोदर काय म्हणायचे? 2 टप्पेच करायचे, एकीकडे आत्मा आणि एकीकडे अनात्मा. मग आत्मा कसा आहे? सचित आनंद, निर्गुण, निराकार, द्रष्टा, उपद्रष्टा, हे सगळे आत्म्याचे विशेषण. आणि अनात्मा कसा आहे? त्याच्या विरुद्ध असं जड, दुःखरूप, पुन्हा अजून परिच्छिन्न. आत्मा कसा आहे? व्यापक आहे. मग या दोन्हीला वेगळं वेगळं केलं की सांख्यशास्त्र काय म्हणतात? इथंच त्यांची मुक्ती. पण आपल्याला इथं थांबू नाही दिलं गुरूंनी आणि वेदांतांनी. सांख्यशास्त्रातलं तेवढं घ्यायचं आणि पुढे वेदांतात घुसायचं. मग सांख्यशास्त्रकारांनी दृश्य तेवढे पृथक केले, म्हणजे वेगळे केले. हा, बोला बोला. हा, आत्मस्वरूप नित्य, त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळं अनित्य. असा ज्याचा मनाचा निश्चय तो मुक्त. म्हणून बरोबर किरणताईला आता प्रमाण लक्षात यायलं, वाक्य सांगता यायलंय. वाक्याची जुळवाजुळव नाही आली तर आपले गुरु आहेतच. आम्हाला आधी आश्चर्य व्हायचं की या मराठी बोलतात, ब्राह्मण आहेत आणि मराठी वाचताना का त्रास होत असेल, अडकळत असतील. मग लक्षात आलं त्यांचं हिंदी मिडियममधून शिक्षण झालं. आणि आम्हाला हिंदी असंच होते, वाढ कळतो. तसं आपल्या लक्षात येतं आत्मा, आत्मस्वरूप मी नित्य, बाकी सगळं अनित्य. अनित्य म्हणजे कधी असतं कधी नसतं, पण आत्मस्वरूप नित्य असतं. आता तुम्ही म्हणाल आपल्याला तर पुन्हा यायचं नाही, मग आपलं आत्मस्वरूप आलं म्हणायचं. आलं नाही. ज्यांचा ज्ञानाचा निश्चय पक्का झाला मी आत्मा, त्याचं काय झालं? ब्रह्मांडात विलीन होतो तो, त्याचं प्रारब्ध संपलं की. आणि ज्याचा निश्चय नाही झाला तो दुसऱ्या देहात येतो. म्हणून आपण काय म्हणतो? जीव गेला म्हणतो. जीव मेला कधीच म्हणत नाही. कशामुळे? जीव मरतच नसतो. जीव ब्रह्मरूप होतो. तुका म्हणे कैसी किव आहे कोठे जीव निराळा. अजून तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? जीव अवघे देव खोटा नागवी संदेह. अहो, तुम्हाला देव म्हणून घ्यायला कसं तरी वाटायले, पण कसं तरी वाटू देऊ नका आहे. आता भगवंतानी अर्जुनाला दृश्य दाखवलं होतं की नाही? दुष्टामध्ये मी आहे, चांगल्यामध्ये मी आहे, वाईटात मी आहे. पण काय करतो मी? चांगल्याचं रक्षण करतो आणि दुष्टांचा संहार करतो. आणि ह्याच्यामध्ये तेच लिहिलेलं आहे हनुमान चालिसात, साधू संत के तुम रखवाले, आहे की नाही? मग आपलं रक्षण करणारे आहे हे आपण नेहमी समजायचं. आणि आहेच ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीने होतंच रक्षण. पहा, आता आपल्याला पहा, सकाळी उठायची वेळ असते आपली 6ची, आपल्या आपल्या वेळेप्रमाणे. आपण रात्री उशिरा जरी झोपलो बरोबर 6ला जाग येते. हे जीवा तुला उठायचं, उठ. किंवा एखाद्या वेळ कुठं जायचं असेल गावाला, बरोबर त्याच्या आधीच आपण जागी राहतो, उठतो. आपल्या अलारामची सुद्धा गरज नाही. आपल्या मनाला आपण एकदा सांगितलं ना की बरोबर अंतःकरणात स्फुरण येतं. पहा, हे आपण तर अनुभवांनी सांगतो. म्हणून काय सांगितलं? सांख्यशास्त्रकारांनी पृथक केलं म्हणजे वेगळं केलं. पृथक म्हणजे अनालिसिस करणं, पृथक करणं म्हणजे त्याला वेगळं करणं. आता रेवणवतांनी प्रमाण घेतलं तसं. मग योगशास्त्रकारांनी दृश्याचा लय केला. आता योग म्हणजे आता चांगदेव पण योगी होते. मग योगशास्त्राने काय केलं? या दृश्याचा लय, लय आणि नाश हे 2 शब्द वेगळे. लय म्हणजे तात्पुरता, नाश म्हणजे कायमचं जाणं. आता आपण दाताचं उदाहरण नेहमी घेतो. दात दुखू लागला तर काय होतो? डॉक्टरकडे गेलो, 4 दिवस डॉक्टर काय करतात? गोळ्या देतात, तोपर्यंत दुखत नाही, मग पुन्हा दुखतं. आपण म्हणतो डॉक्टर साहेब दात एवढा दुखायला की तुम्ही काय करा, पुन्हा दुखूच नाही, असंच काहीतरी करा. मग डॉक्टर म्हणतात ठीक आहे. मग इंजेक्शन देतात भुलीचं आणि दात उपटून काढतात. आपल्याला कळतही नाही कधी काढलं ते. आणि मग ते कीड बीड सगळं निघून जातं. मग पुन्हा दात दुखतो का? तसं आपल्याला कायमचं ब्रह्मांडात विलीन व्हायचं, पुन्हा देहाला यायचं नाही. म्हणून आपल्या देह संपवायचे. येणेची शरीरे शरीरा येणेची सरे, किंबहुना एरजारा चिरा पडे. आणि साधू संतांच्या संगतीमध्ये त्यांच्या कृपेने सहज लिहिलेले होतं. पा कृपा कटाक्षेने आळिले
आपुले पदी बैसविले. ते कधी आपल्याला आणतात आणि त्यांच्यासारखं करतात हे प्रवास कळतच नाही, पण तो तो होत असतो बघा. म्हणून योगशास्त्राने काय केलं, दृश्य चाललंय. आता चांगदेव पासष्टी कशासाठी सांगावी लागली? 6 महिने समाधीत चांगदेव महाराज राहत होते. मग त्यांना काय झालं, त्या जगताचा लय करता आला पण नाश करता आला नाही. त्यांना हे ब्रह्म, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे हे कळालं नव्हतं. म्हणून सर्वम खलविदम ब्रह्म नेह नास्ति किंचन हे त्यांनी सांगितलं. अर्ध काम त्यांचं झालं होतं. म्हणून त्यांना योगाचा पारा उतरवण्यासाठी त्यांना जड भिंत चालवून त्यांच्यापेक्षा जास्तीची योग्यता दाखवून त्यांना या ज्ञानाकडे माऊलींनी प्रवृत्त केलं. मग योगशास्त्रकारांनी काय केलं, या सगळ्या दृश्याचा लय केला. आणि आपण विचारसागरात मागे बघितलं, लय चिंतन, एकात लय होऊन शेवटी काय उरतं, एक ब्रह्मतत्व उरतं. मग वेदांत शास्त्र त्याच्या पुढचं, वेदांत शास्त्राने दृश्याचा बाध केला. बाध म्हणजे दिसत असताना नाहीचा निश्चय. आता जग तर दिसणारच, पण जग खरं नाही हे कळून दिलं कोणी, वेदांत शास्त्राने. मग चांगदेवांनी आत्मा आणि अनात्मा वेगळा केला होता, किंबहुना अनात्मा लीन केला होता. त्यांचा अनात्मा गेला होता. मग त्यांना आणखी बोध कोणता करायचा राहिला होता? मग त्यांना 2 गोष्टी माहीत नव्हत्या चांगदेव महाराजांना. कोणता? बाध माहीत नव्हता आणि आत्मा ब्रह्म अभिन्नत्वाने कळला नव्हता. मी त्याला अंडरलाईन केलं, तुम्ही पण पटकन पेन्सिल घेऊन त्याच्या खाली लिहायचं, अंडरलाईन करायची. बाध माहीत नव्हता एक गोष्ट, आणि आत्मा अभिन्नत्वाने कळला नव्हता. म्हणजे आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहे हे कळालं नव्हतं. म्हणून तो बोध करावा लागला. कार्याला कारणात नेऊन ठेवणे म्हणजे लय. आता कार्य काय? देह. आणि कारण काय? आत्मा. त्यांनी काय केलं होतं, या देहाला आत्म्यात नेऊन ठेवलं होतं, लय. आणि कार्य दिसत असते खाली नाहीचा निश्चय करणे म्हणजे बाध. दिसत असताना मी देह नाही, मी आत्मा. दिसत असताना जग नाही, ब्रह्म आहे म्हणजे बाध. असा दोघात भेद आहे. सार गोष्ट दृश्य जर बाधित झाले तर तत्सापेक्ष द्रष्टा. दृश्य बाधित म्हणजे दिसत असताना नाही वाटलं तर मग काय होतं, तत्सापेक्ष त्याच्या पुढे आलेला द्रष्टा म्हणणेपणा जातो. अरे दृश्य बाधित झालं, दृश्य नाही असं कळालं, मग द्रष्टा कोणाचा? आता आरशाच्या समोर आपण आरसा बाजूला ठेवला, मग कोण कोणाला बघायला? तसं म्हणणेपणा जातो. अशी द्रष्टा दृश्यातीत वस्तू, दृश्य आणि दृष्टाच्या अतीत असलेली, त्याच्या पलीकडे त्याच्याहून वेगळी असलेली वस्तू निहाळे म्हणजे अनुभवावी, तो कृतार्थ होतो. निहाळे म्हणजे अनुभवावी. सोपा अर्थ समजायचा की काय केलं, ते अनुभव यायचा. दृश्य आणि द्रष्टा त्याच्या अतीत मी आहे. अतीत म्हणजे त्या दोन्हीचं अधिष्ठान मी म्हणजे आत्मा. आता द्रष्टा दृश्य हे विशेष नाहीसे झाले तरी त्यास आश्रयभूत जी संविती ती सामान्य रूपाने राहतेच. दृश्य आणि द्रष्टा याला आधार काय? आत्मा, परमात्मा. आश्रयभूत संविती द्रक हे असते, सामान्य रूपाने राहतेच. आता त्या द्रष्टांत देतात. आता सामान्य रूपाने द्रक कसं आहे? सामान्य राहिलं तर बिघडत नाही, पण विशेष होऊ नये. आता दुसरं उदाहरण याच्यासाठी देतात. एक ओवी येते 29 नंबरची. वाद्य जाते विन ध्वनी, काष्ट जाते विन वन्नी, तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे. वाद्य जाते विन ध्वनी, काष्ट जाते विन वन्नी, तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे. आता याचा अर्थ वाद्य समूह वाचून ध्वनी. आता वाद्य म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, गिटार, पुन्हा सतार, पेटी, तबला, सगळे जे वाद्य त्या वाद्य समूह वाचून ध्वनी. आणि काष्ट समूह वाचून वन्नी. काष्ट म्हणजे लाकडं, अव्यवहार्य अवस्थेत असतो. आता लाकडामध्ये
अग्नी कसा असतो? सामान्य रूपाने. आणि लाकडावर लाकूड घासला की विशेष होतो. तसं वाद्यामध्ये ध्वनी असतो, पण त्या वाद्याला थाप मारावी लागते तर तो प्रगट होतो. कोणीतरी थाप मारणारा चेतन असावा लागतो. त्याप्रमाणे दृश्यत्वादी विशेषाचा ग्रास करून संविती निर्विशेष स्वरूपानेच असते आहे. मग ही संविती आहे पा. आता विशेषण रहित असते. निर्विशेष म्हणजे विशेषण रहित. पण आपल्याला सुद्धा अगोदर आत्मा विशेषण दाखवून शिकवावा लागतो. सते, चिते, आनंद स्वरूपे, निर्गुण, निराकार. आणि मग काय करावं लागतं? अध्यारोपाच्या भाषेतून, अपवादाच्या भाषेतून आत्म्याचं स्वरूप कळून द्यावं लागतं. मग एकदा स्वरूप कळलं की पुन्हा म्हणायची गरज नाही. जसं एखाद्या मुलाचं नाव आहे सोहम, त्याला लहानपणी म्हणता येत नाही. मग त्याला म्हणावं लागतं, तुला कोणी नाव विचारलं ना, बेटा तू काय म्हण? सोहम, माझं नाव सोहम आहे. मग पुन्हा सोहम सोहम म्हणत म्हणत त्याला लक्षात येतं, मोठा मोठा होतो आणि ते सोहम सामान्यात येतं. मग सोहम इकडे म्हणलं की पटकन येते. सोहम चल खेळायला म्हणलं, मित्र आले की जातो. तसं ते कसं होतं? सामान्यपणे होतं. मग आपल्याला मी आत्मा आत्मा म्हणायची गरजच नाही. आता हेच चाललं. चांगदेव 65 मध्ये तत्वमसी महावाक्याचाच विचार आहे. तत्वम असी, ते ब्रह्मचैतन्य बा चांगदेवा तूच आहे. त्यात या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज तत्पदाचा लक्ष्यार्थ सांगतात. तत्पदाचा लक्ष्यार्थ, तत् म्हणजे ते ब्रह्मचैतन्य. तत्पदाचे लक्ष शून्य नाही, शून्य नाही, विशेषही नाही, तर सामान्य द्रक वस्तू आहे हे कळण्याकरता हा दृष्टांत देतात. आता तत् म्हणजे ते परमात्मा कसं आहे? विशेष नाही, शून्य नाही, तर सामान्य द्रक वस्तू. शून्य नाही का? कारण शून्यवादी अडवतात. शून्याची सिद्धी कोणी केली? आपण केली. म्हणून शून्यम शून्यम नाही. आपल्या वेदांतात एक उरत म्हणून एक तत्व दृढधरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. आपले उमागिरी महाराजाचा फोटो पहा. जय गुरुदेव. मग बघा, म्हणून आपण एका तत्वावर आरूढ राहायचं. 10 तत्व नाही सांगितले, घोटाळ्यात नाही, अवघडच पाडलं नाही. आपल्या गुरूंनी सहज सहज लिहिलेनी सांगितलं. आणि रंगनाथ माऊलींनी सुद्धा सहज आपल्या भाषेत त्याचं आपल्याला विश्लेषण केलं. आपल्याला फक्त निश्चय करायचंच काम ठेवलं. मग या चांगदेव 65 महावाक्याचाच विचार आहे. त्यात या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज तत्पदाचा लक्ष्यार्थ सांगतात. आणि तत्पदाचे लक्ष शून्य नाही, विशेष नाही, तर सामान्य द्रक वस्तू आहे हे कळण्याकरता हा दृष्टांत देतात. आता नास्तिक शून्यवादी आहेत, जे देवाला मानत नाहीत, वेदाला मानत नाहीत, ते शून्यम शून्यम म्हणतात. आस्तिक विशेषवादी आहेत. आस्तिक काय करतात? देवालाही मानतात आणि वेदालाही मानतात. आणि वेदांती सामान्यवादी आहेत. सामान्य म्हणजे वेदांत त्याच्या पुढे जाऊन आपलं जे आहे ते तत्व सामान्य रूपाला आपण प्राप्त होतो, आपण विशेषातूनही पार पडतो, हे आपल्याला वेदांती शिकवतात. एकापेक्षा एक चढता क्रमांकाने सांगितलं. सामान्य विशेषाची लक्षणे. आता सामान्य कशाला म्हणायचं, विशेष कशाला म्हणायचं? लक्षणे म्हणजे त्याची व्याख्या. भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येते
भ्रांती गेल्यानंतरही त्याची प्रतीती येते त्या सामान्य म्हणतात. भ्रांतिकाली असतं आणि भ्रांती गेल्यावर पण असतं, त्याला म्हणायचं सामान्य. आता भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही, उलट ज्याची प्रतीती आली असता भ्रांतीच राहत नाही, याला म्हणायचं विशेष. भ्रांतिकाली त्याची प्रतीती येत नाही आपल्याला, आणि उलट त्याच्या उलट काय, ज्याची प्रतीती आली असता भ्रांतीच राहत नाही. म्हणजे आपलं स्वरूप आपल्याला कळालं की भ्रम जातो, मग आपल्याला त्याला विशेष म्हणायचं. पण हे विशेष सुद्धा आपल्याला शेवटी सामान्यात आणायचं, स्वरूप ज्ञानात आणायचं आणि आपली कृतार्थता आपण प्राप्त करून घ्यायची. आहेच प्राप्त, फक्त आपल्याला अप्राप्तवत वाटलं ते प्राप्तवत वाटून घ्यायचं किंवा प्राप्तवत असा निश्चय करायचा. बुद्धी निश्चयी आत्मज्ञान ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. आता विशेषाचे दोन प्रकार, एक वास्तव विशेष आणि कल्पित विशेष. आता विशेषातले दोन प्रकार, एक वास्तव विशेष आणि एक कल्पित विशेष. आता वास्तव उदाहरण देतात सामान्यता आणि एक सामान्य, तीन वास्तव विशेष, कल्पित विशेष आणि सामान्य, हे तीन विशेषाचे प्रकार. आता उदाहरण, शुक्तीवर इदम रजतम, म्हणजे हे काय शिंप आहे असा भ्रम झाला तर रजत काय झालं, कल्पित विशेष. कारण रजताची काय केली, कल्पना केली, आहे शिंप, पण आपल्याला अरे आहे शिंप पण आपल्याला काय वाटलं, चांदी, बरोबर आहे. मग शुक्ती वास्तव विशेष, शुक्ती म्हणजे शिंप, शिंप काय वास्तव विशेष, आणि इदंता सामान्य आहे. आता हे दोन्हीकडेही आहे, कारण इदंतेची प्रतीती रजतकाली रजताशी संबंध होऊन येते आणि रजत भ्रम निवृत्तीनंतर शुक्तीशी संबंध होऊन प्रतीतीला येते. हे रजत आहे किंवा हे चांदी आहे किंवा ही शिंप आहे, ही हा ही हे दोन्हीकडे येतं. मग हा ही याला काय म्हणायचं, सामान्य. मग काय होतं, शुक्तीची संबंध होऊन प्रतीतीला येते, म्हणून इदंता हे काहीतरी हे पडलं, हे काय सामान्य आहे. तसे अहम ब्रह्मास्मी हे वास्तव विशेष आहे. आधी शिष्याला कळत नाही, तो देहालाच मी म्हणतो, देहास्मी. मग गुरु सांगतात अरे देहास्मी नको म्हणू, तू ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी म्हण, तू मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हण. मग असं म्हणायला होतात. मग हे काय झालं, वास्तव विशेष, आधी विशेष करून सांगितलं. मग देहोहम हे कल्पित विशेष आहे, हे कल्पित विशेष पूर्ण जावे. देहाला पण काय सांगितलं, देह नावाची कल्पना केली. देह कुठं सिद्ध झालं का, देह कुठं लिहिलेलं सापडलं का, नाही. मग देह ही कल्पना आहे, ही कल्पना काढून टाक आणि मी आत्मा ही कल्पना ठेव. मग मी आत्मा ही कल्पना सुद्धा स्वरूप ज्ञानात विलीन कर, मग सहज मी आत्मा वाटतं. मग देहोहम हे कल्पित विशेष आहे, हे कल्पित विशेष संपूर्ण जावे. तुकाराम महाराजांनी अभंग केला, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळो आले. मग तुकाराम महाराजाला कळलं म्हणून त्यांनी अभंगातून मांडलं. मग ते आपल्याला गुरु महाराजांनी कळून दिलं, मग रंगनाथ महाराजांनी शब्दात आणलं, दूत महाराजांनी लेखन केलं, म्हणून आपल्याला किती सोपं वाटायला बघा बरं. मग हे कल्पित विशेष पूर्ण जावे म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विधेयपणे मुक्ती भोगीत जावे. सुमंताईचा दृष्टांत, फक्त पिन इकडची काढायची इकडं. पुन्हा कबीराने काय केलं, इधर का उखाडना उधर लगाना. ते अगदी सोपं गोष्ट आहे हो, पण ती सोपीच गोष्ट कळायला पुण्य लागतं, वेळ लागतो, शुद्ध सत्वगुण लागतो, साधू संताचा सहवास लागतो. पण हे सगळं मिळालं की पट. जय गुरुदेव. बोला. हे रजत आहे, इदम म्हणजे हे चांदी आहे. इदम रजतम म्हणजे ही चांदी आहे. रजत म्हणजे चांदी, ही शुक्ती आहे. इदम शुक्ती, ही हा ही हे शब्द कसे सामान्य आहेत. ते रजतालाही लावता येतात आणि शिंपीलाही लावता येतात, म्हणून हे काय सामान्य. आणि रजत आणि शिंप
रजत म्हणजे चांदी आणि शिंप, हे दोन काय आहेत? एक कल्पित विशेष आहे आणि एक विशेष. मग तसं आपण देह, ते देह काय आहे आपला, हे आपल्याला विशेषण कळून आपल्याला कळून दिलं हा देह. मग देह तरी कुठं सिद्ध होतो का? नाही. मग देहच आपला नाही. मग हे कळाल्यावर मग आपण देह वाचून कोण आहेत? आत्मा आहेत. देह अभिमान सांडुनी गुण कर्मे ओलांडुनी साक्षीभूत होनी वर्तती देही. म्हणून आपल्याला देहाचा अभिमान गेला हे आपल्यालाच कळतं. भाऊ महाराजांच्या कीर्तनात पहा, तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार आप पर बोळविले. तुकाराम महाराजांचा अहंकार गेला, मग आपला कशाला ठेवायचा? आणि आपला जातोच. जय गुरुदेव, जय गुरुदेव. छान छान, सुंदर, अति सुंदर. पहा, आपल्याला उलट आपण या ज्ञानात असल्यामुळे सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ झालो. आपल्याला हे कितीतरी मोठं घबाड सापडलं. साम्राज्य श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. मग आपलं हे देवोहम हे कल्पित विशेष आहे. हे कल्पित विशेष संपूर्ण जावे. थोडं थोडं जावं म्हणलं का? संपूर्ण जावे. वास्तव विशेषातले अहत्व, वास्तव विशेषातले अहम जे मी हे जावं. ब्रह्म सामान्य अवशिष्ट राहावे. ज्याला सामान्य ध्वनी सामान्य वन्नी कळेल त्याला सामान्य ब्रह्म कसे असते हे कळते. मग काय? अहत्व जावं, मी आणि माझं जावं. आपलं एक आहे ना, अहंता ममता दूर करो, लक्ष 84 फेरे से बचाओ. तर आपल्याला अहंता ममता गेली की आपल्या स्वरूपाची आपली भेट होते. म्हणून काय सांगितलं? वाद्य आणि लाकूड हे दोन उदाहरणं एकत्रित आले म्हणून आपल्याला घोटाळा करू नका. वाद्यामध्ये ध्वनी असतो, पण त्या वाद्याला कोणीतरी थाप मारावी लागते तर आतून ध्वनी प्रगट होतो. मग ध्वनी कसा आहे त्याच्यात? सामान्य रूपाने. आणि लाकडामध्ये वन्नी म्हणजे अग्नी. लाकडात सामान्य अग्नी आहे. मग लाकडावर घासलं तर काय होतं? विशेष होतो तयार. तसं सामान्य जसं असतं ते सामान्य आपण आपलं स्वरूप तेच आहे. मग सामान्य सगळीकडे असतं. म्हणून मी देह हे सुद्धा विशेष पूर्ण जावं. आणि त्यांनी काय सांगितलं? ज्याला काय सांगितलं? वन्नी आणि सामान्य वन्नी म्हणजे अग्नी आणि सामान्य ध्वनी म्हणजे शब्द. हे ज्याला कळलं त्याला सामान्य ब्रह्म कसं असतं हे कळलं. किती शोधून दृष्टांत काढले. सामान्य चैतन्यात व्यवहार नाही. बघा, आपण नेहमी ऐकतो सामान्य चैतन्य, कुटस्थ चैतन्य म्हणजे सामान्य चैतन्य. कुटस्थात व्यवहार आहे का? नाही. मग कुटस्थाला जेव्हा वृत्ती लागते तेव्हा चिदाभास तयार होतो, मन तयार होतं. मग चिदाभासच सगळा व्यवहार करतो. तसा राष्ट्रपती काही करत नाही, पण त्याच्या सत्तेशिवाय व्यवहार चालत नाही. तसं आत्म्याच्या सत्तेवर देह व्यवहार करतो. ब्रह्माच्या सत्तेवर सगळा जगतातला व्यवहार होतो. आणि आत्मा आणि ब्रह्म वेगळं करायचंच नाही, एकच आहे. कळण्यासाठी म्हणायचं. म्हणून हे दोन ज्याला दृष्टांत कळाले
त्याला काय कळालं? खरं ब्रह्म कळालं. बघा, मग हे सामान्य चैतन्यात व्यवहार नाही, विशेष चैतन्यात. विशेष म्हणजे जय गुरुदेव. छान छान. मग आपण देवाचे, आता इथं देव याचा अर्थ काय घ्यायचा? सद्गुरू. गुरु शिवाय शिष्याला दुसरा देव नाही. पण ज्यांनी गुरु आता अनुग्रह घेतला नाही, गुरुच्या जवळ सानिध्यात आले नाही, त्यांनी किती देवाला गेलं, कोणत्याही देवाचं काही केली उपासना तरी चालते. म्हणून तिथं एका देवाची करा सांगितलं. तिथलं एक देव केला तर तो देव प्रसन्न होईल आणि गुरुकडे भेट करून देईल. पण 17 देव केले छान छान छान. मग सगळे दुःखाची जनती म्हणून आपण सगळ्या माईक पदार्थातून मन काढायचं. तुका म्हणे न लगे माईक पदार्थ, तेथे माझी अर्थ नको देवा. या माईक पदार्थामध्ये मला रस वाटू देऊ नको. म्हणून साधू संत डोंगरावर इकडे तिकडे राहत होते. पण आपल्या भाऊ महाराजांनी हे सिद्ध करून दिलं की आपल्याला डोंगरावर गिरीकंदरात जायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्ते, आवडी अनंत आळ व्हावा. 1 तास जरी आपण चिंतन केलं तरी आपण आपल्या मुक्कामाला सहज जाऊ शकतो. आणि मी माझी नोकरी करत, घरातलं सांभाळत फक्त 1 तास 5 ते 6 गुरुच्या सानिध्यात असायची. मग सुट्टी वगैरे असेल तेव्हा जायची. पण हे फक्त 1 तासाचा परिणाम आज मला कितीतरी त्या आनंदाला प्राप्त करून दिलं आणि इतरांना आनंदी करण्याचे साधन दिलं. आणि त्यांच्याच कृपेने सगळं घडतं. म्हणून काय सांगितलं? सामान्य चैतन्यात व्यवहार नाही, विशेष चैतन्यात व्यवहार आहे. पण व्यवहार करणे कनिष्ठ आहे. म्हणून जीवनमुक्तीत विशेष असून व्यवहार करू नये. कारण पुढे विदेमुक्तीत काही करीत नसतो ना. ते संस्कार जीवनमुक्तीत असावेत. मग विदेमुक्तीत तो काही करत नाही. काही महात्मे बघा, ज्ञानी असतात पण काही सांगत नाहीत, करत नाहीत, अगदी सामान्यासारखे राहतात. पण आपल्या भाऊ महाराजांनी आपल्याला आज्ञा दिली म्हणून आपण हा व्यवहार करतो. पण केला तरी हरकत नाही, कारण इतरांना आपण नेल्याचं, गुरुच्या ऋणातून मुक्त होतो म्हणून जायचं. आणि शेवटी व्यवहार अव्यवहार्य, आपल्या ध्येय गेल्यानंतर विदेमुक्तीचे. ते संस्कार जीवनमुक्तीत असावे लागते. म्हणून आधी आपण जीवनमुक्त व्हायचं, मग आपोआप विदेमुक्त होतच असतो. आता याच्यासाठी वाद्य वाजविण्याचे अगोदर, आता तबल्याला थाप मारायच्या अगोदर त्याच्यामध्ये काय, वाद्यामध्ये सामान्य ध्वनी असतो. त्या वाद्यामध्ये सामान्य ध्वनी म्हणजे आवाज आहेच आहे. त्याशिवाय ध्वनी निर्माण होईल कसा? सामान्य ध्वनी असेल तर विशेष होईल. अर्थात वाद्य हे विशेष रूप आहे आणि मूळ स्वरूप ध्वनी आहे. मूळ काय? ध्वनी, आवाज. तो ध्वनी वाद्याने विशेष झाला, दाबलं, थाप मारली की आवाज आला मधून. पण जेव्हा वाद्य वाजवले नाही तेव्हाही तो ध्वनी सामान्य रूपाने त्यात असतोच. हा दृष्टांत अमृत अनुभवामध्ये 5व्या प्रकरणात 41व्या ओवीत सांगितला आहे. ती ओवी अशी,
का सज्जिता विना नादू असे अबोलना, म्हणजे विना तयार करण्याचे पूर्वी त्यातील नाद अबोलपणा म्हणजे सामान्य रूपाने असतो, त्यातला आवाज सामान्य रूपाने असतो. लाकडातला तर आपल्याला कळालंच. काष्टा वाचून वन्नी हे वन्नीचे सामान्य स्वरूप आहे. काष्टा वाचून म्हणजे लाकडात वन्नी आहेच, कसं आहे सामान्य. लाकडावर लाकूड घातलं की विशेष रूप होतो. व काष्टा स वन्नी हे वन्नीचे विशेष रूप आहे. तसे आता या दोन दृष्टांतावरून आपल्याकडे यायचं. तसे वृत्तीसह प्रमाता म्हणजे चैतन्याचे विशेष स्वरूप आहे. वृत्तीला घेऊन आपण बोलायलो, हा काय झाला प्रमाता. आणि वृत्ती पण आहे, त्याला चैतन्याचं काय झालं विशेष स्वरूप. प्रमाणजन्य ज्ञानापासून झाली. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, प्रमाणजन्य. मग हे काय ज्ञानापासून प्रमा झाली. प्रमाण वृत्तीमुळे आले. हे प्रमाण कशामुळे आले, आपण वृत्ती स्वीकार केली म्हणून हे प्रमाण आले. व प्रमाता अंतःकरण उपाधीमुळे झाला. अंतःकरणाची उपाधी घेतली की तो काय झाला प्रमाता. मग तुम्ही प्रमाता नाहीत, तुम्ही नाहीत असे नाही पा. हे प्रमाता वृत्तीमुळे आला. वृत्ती गेली की तुम्ही काय झाला, त्याचे वेगळे झाला. मग तुम्ही प्रमाता नाहीत, तुम्ही नाहीत असं नाही बरं का. तुम्ही आहात कसं, सामान्य, द्रग, संमिती, परमात्मा, आत्मा या रूपाने तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही नाहीत असं तुमचं अस्तित्व नाही. त्यांनी हे केलं, टाळलं. अस्तित्व आहे म्हणून अस्ति भाती प्रिय सिंधूत नाम रूप लाटा भासत, ते स्वरूप झाली अज्ञात होय सुखरूप तेची काली. मग नामरूप कसं आहे खोटं, पण आपण नामरूपाला पकडलं. आता आपल्याला नावाचं काही वाटतं का, काही वाटत नाही. तुम्ही मोक्षकाली ज्ञात ब्रह्म आहात. बघा, ज्या वेळेस आपला पक्का निश्चय होतो तेव्हा तुम्ही ज्ञात ब्रह्म. आता ब्रह्माचे 3 प्रकार, शुद्ध ब्रह्म, अज्ञात ब्रह्म आणि ज्ञात ब्रह्म. रंगनाथ महाराजांची हातोटी खूप छान आहे पा. सोप्या सोपं करून, कोट्या करून, प्रकार पाडून त्यांनी शिकवलं आपल्याला. तर ब्रह्माचे 3 प्रकार कोणते. एक शुद्ध ब्रह्म, ते कसं आहे अनादी अनंत. अनादी म्हणजे अनंत काळापासूनचं आहे आणि अनंत दिवस राहणार आहे पुढे पण. अज्ञात ब्रह्म कसं आहे अनादी पण शांत. अज्ञात म्हणजे अनादी आहे तेही सुद्धा पण संपणारं आहे. आणि ज्ञात ब्रह्म झाले की जीवनमुक्त. आपण अज्ञात ब्रह्माचे ज्ञात ब्रह्म होतो, मग आपण जीवनमुक्त. साधी अनंत आता आपण झालो म्हणून त्याला साधी. अनंत म्हणजे अनंत काळ राहणारे. मग जसं शुद्ध ब्रह्म तशी स्वरूपता आपल्याला येते. मग आपल्याला पुढे जन्मच नाही. हे आता 3 प्रकार सांगितले. हे ब्रह्माचे 3 प्रकार करण्याचे कारण असे की वेदांत शास्त्रात अविद्या निवृत्ती म्हणजे मोक्ष असे मानले आहे. अविद्या निवृत्ती, अज्ञानाची निवृत्ती, अज्ञान गेलं पाहिजे हे मानलं म्हणून आपण मोक्ष म्हणतो. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, म्हणून त्यांना हे 3 प्रकार करून सांगावे लागलेत. आता याच्यावर कोणी शंका घेतं. शंकाखोर काय असतात, त्याला शंका घेऊन उलट सुलट पद्धतीने त्याचं वर्णन करतात. मग त्या उलट सुलट पद्धतीने आपल्याला ते पक्क कळतं पा, कसं आहे कसं नाही. मग कुठं निश्चय करायचा ते सांगतात पा. आता शंका घेणारे काय करतात, अविद्या निवृत्ती ब्रह्म भिन्न आहे का अभिन्न आहे. तुम्ही अविद्या निवृत्ती म्हणालात, अज्ञानाची निवृत्ती, मग ती ब्रह्माहून वेगळी आहे का ब्रह्मामध्ये मिसळून आहे, एकच आहे. तर भिन्न असे म्हणाल तर ब्रह्म एक आणि अविद्या निवृत्ती एक असे सिद्ध द्वैत होईल. अहो जर तुम्ही भिन्न म्हणलात मग ब्रह्म एक आणि अविद्या निवृत्ती एक, असं द्वैतापत्तीचा दोष येईल. मग द्वैत सिद्ध होईल. बरं अभिन्न असेल तर कोण कोणाशी अभिन्न, अभिन्न म्हणजे एकच असेल तर कोण कोणात मिसळलं हे सांगा. अविद्या निवृत्ती ब्रह्मरूप आहे का ब्रह्म अविद्या निवृत्ती रूप आहे. तर ब्रह्म अविद्या निवृत्ती रूप म्हणाल तर अविद्या व ब्रह्म दोघांची निवृत्ती होईल, दोन्ही जाईल. मग शून्यवादाची आपत्ती येईल. एकीकडे म्हणतात शून्यवाद, एकीकडे म्हणतात द्वैतापत्ती. हे 2 आक्षेप घेतले पहा. अविद्या निवृत्ती ब्रह्मरूप आहे म्हणाल तर ब्रह्म राहील,
तर ब्रह्म मूळचे नित्य मुक्तच आहे. मग पुन्हा श्रवण मननादी साधने करण्याची काय गरज आहे? ब्रह्माला कुठं जन्म आहे का? ब्रह्म नेहमीच मुक्त आहे. मग तुमचं श्रवण मनन काही गरज आहे का? अर्थात मोक्ष साधनाला वैयर्थ्य प्राप्त होईल. मोक्षाचे साधन आहे, त्याला अर्थच राहणार नाही. वैयर्थ म्हणजे अनर्थ, अर्थच राहणार नाही असं होईल हो. मग जीवेश्वराच्या लक्ष स्वरूपाचे ऐक्य आहेच. जीव आणि ईश्वर यांचं लक्ष रूपाने ऐक्य आहेच. मग नवीन ऐक्य करायचे नाही, नवीन ऐक्य करायचं नाही. आणि जीवेश्वराच्या वाच्यांशात ऐक्य होतच नाही. वाचेने जीव ईश्वरूप होऊ शकत नाही. पण ईश्वरातलं ब्रह्मतत्व, आपल्यातलं आत्मतत्व हे एकच आहे. मग जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. म्हणून त्यांनी काय सांगितलं? वाच्यांशात ऐक्य होत नाही. मग तुमचे श्रवणादी कशाला? आता आडवा आडवी बरं का थोडक्यात. असे भेदवादी अडवितात. भेदवादी सगळे शहाणे आहेत. ते वेदांताला भोळे समजतात. पण जे नुसते वेदांताचे अभिमानी असतील ते फसतील. आम्ही काय नुसते वेदांताचे अभिमानी आहोत का? आम्ही अनुभवी आहोत. नुसतं वेदांताचा अभिमान असणं वेगळं आणि वेदांताचा अनुभव असणं वेगळं. ठामपणे रंगनाथ महाराज काय म्हणाले? आम्ही अनुभवी आहोत. काही लोक द्वैताचे अभिमानी असतात व काही लोक अद्वैताचे अभिमानी असतात. ज्ञानेश्वर महाराज वेदांताचे अनुभवी आहेत व तुम्ही ज्ञानेश्वर महाराजाचे अनुयायी आहात. अर्थात तुम्ही चांगल्याचे अनुयायी. चांगल्याचे म्हणजे चांगल्या गुरुचे शिष्य. आता अभिमानाने आपण सांगतो आम्ही ना बालासाहेब पोळ महाराजाचे शिष्य, आम्ही ना उमागिरी महाराजाचे शिष्य, आम्ही रंगनाथ महाराजाच्या घराण्यातले रंगनाथ महाराजाचे शिष्य. आपण अभिमानाने का म्हणतो? कारण त्यांना अनुभव आला. तोच अनुभव आपल्याला पाहिजे. तो अहंकार चालतो, पण तो अहंकार हे कसा असतो? अहंकार असून नसल्यासारखा. मग ज्ञानेश्वर महाराज वेदांताचे अनुभवी आहेत. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे अनुयायी आहात. अर्थात तुम्ही चांगल्याचे अनुयायी आहात. म्हणून तुमची जगात किंमत आहे. नाही तर ज्ञानेश्वर महाराज जसे इतरांना कळले नाही तसे तुम्हाला तरी त्यांचे मनोगत काय कळेल? म्हणून आपल्याला गुरु भेटणं, चांगले भेटणं हे आपली खरं अनंत जन्माची पुण्य आहे. मला तर नेहमी भाऊ महाराजांच्या फोटोकडे बघितलं, त्यांचं स्मरण केलं की अष्टसात्विक भाग आल्याशिवाय राहतच नाही. फक्त तुम्ही त्यांचे अनुयायी आहात. जय गुरुदेव. बोला. जय गुरुदेव. छान छान. म्हणून खरंच त्यांच्या सहवासातला अनुभव आला की बरोबर तेच दृश्य डोळ्यापुढे येतं बघा. म्हणून आयुष्यभर आपण आपल्या सद्गुरूला विसरू नये. ते आपल्या आतमध्ये आहेत हे बरोबर आहे. मज हृदयी सद्गुरू जेने तारेलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. पण हीच गोष्ट आपल्याला इतरांनी का नाही दिली? हां बोला.
जय गुरुदेव. बघा हे किती सुंदर उदाहरण प्रमाण दिलं. मग गुरु सेवा मुख्य दारवंटा सांगितलं. मग आपण कोणाचे अनुयायी आहेत? अनुभवी संताचे, नवे नवे रंगनाथ महाराजांचे, माऊलींचेच अनुयायी समजायचं आपल्याला. म्हणून ज्यांचं अनुयायी आहे ते आपल्याला त्यांच्या अनुभवापर्यंत नेतात. म्हणून आपल्याला अनुयायी, आपण त्यांचे आहोत, अनुयायी आहोत म्हणून त्यांचे अनुयायी नाहीत, इतका भेद आहे. आता ज्यांना असा अनुग्रह नाही त्यांना हे सगळं आपलं काहीतरीच वाटतं, पण आपल्याला आपलं खरं वाटतं की नाही. म्हणून वैदिक लोक देखील वेदाचे अनुयायी आहेत म्हणून वेद म्हणतात, पण वेदाचे अनुभवी नाहीत. संत वेदाचे अनुभवी असतात. सार गोष्ट जीव ईश्वराचे वाच्यांशात ऐक्य आहे असे आम्ही म्हणतच नाहीत व आम्हाला ईश्वर व्हायचेच नाही. हे आहे ते जे आहे ते कळावयाचे आहे, याकरिता श्रवण करावे. म्हणून श्रवणादी साधनाला व्यर्थत्व नाही. त्यांनी पटवून दिलं श्रवणादी साधनं कसे सार्थक आहेत, मग त्याला निरर्थकता तुम्ही का म्हणता? मग द्वैतवादी बाकीचे लोक पटवतात आपली बाजू, म्हणून आपले वेदांती आपली बाजू पटवतात. मग शेवटी द्वैती काय होतात, द्वैतवादी शांत बसतात आणि आपल्या पदाला येतात. अरे द्वैतवादी म्हणजे दुसरं कोणी नाही हो, आधी आपणच तसे होतो, मग आपल्यामधला हा बदल झाला. म्हणून आपणच आपल्या शंका आणि आपणच आपलं उत्तर आणि समाधान घेऊन आपण आपल्या निश्चयाकडे येतो. चला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. सब संतन की जय. सब भक्तजनों की जय.